26 फेब्रुवारी रोजी भोकर रेल्वे स्टेशन येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब व खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमरनाथ राजूरकर तसेच भोकरचे सर्व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। भोकर रेल्वे स्टेशन महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे। रेल्वे वापरकर्त्यांचा सतत वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अमृत स्टेशन योजना अंतर्गत विकसित करण्याकरिता हाती घेण्यात आले आहे। गेल्या काही वर्षात स्थानकावर प्रवाशांची संख्या आणि गाड्या हाताळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे। भोकरच्या लोकांसाठी महत्त्वाचे असलेले हे रेल्वे स्थानक अमृत स्टेशन योजना अंतर्गत जवळपास 11,343 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आधुनिक दर्शनी भागाचा विकास, प्रदक्षिणा क्षेत्रामध्ये सुधारणा, वाहतूक मुक्त प्रवाह, वेटिंग हॉलमध्ये सुधारणा आणि प्रवासी अनुकूल संकेताची तरतूद यासह दीर्घकालीन विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे। गणेश कापसेजी, जगदीश पाटील भोशीकर, भगवान दंडवे, विनोद चिंचाळकर, शेख युसुफ, दिलीप सोनटक्के, विश्वंभर पवार, रामचंद्र मुसळे, साहेबराव सोमेवाड, गणपतराव पिंटीवाड, हरिंद्र हाके, आत्रिक मुंगल, विठ्ठल दोडगे, धनराज मोगाळीकर आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व भोकर जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील शहरातील आलेले सर्व मान्यवर मंडळी, अधिकारी, पदाधिकारी, भोकर मधले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की पंतप्रधानांच्या हस्ते 554 रेल्वे स्टेशन आणि ज्या ठिकाणी रेल्वे अंडरब्रिज झाले, रेल्वे ओव्हरब्रिज झाले, त्याचंही लोकार्पण, उद्घाटन, भूमिपूजन असा हा दूरदर्शनकरा योग आहे। एक चांगली उत्तम कामाला मुहूर्तमेढ लागते आहे आणि आज नांदेडमधील भोकर, हिमायतनगर, मानवत रोड आणि रोटेगाव या 4 रेल्वे स्थानकांचा या सर्व विकासामध्ये समावेश आहे। हे महाराष्ट्रासाठी, अतिशय मराठवाड्यासाठी विशेष अभिनंदनाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे। हे काम आज मार्गी लागत आहे। एक चांगला योगायोग म्हणावा लागेल की भोकरचं आज या रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण होत असताना कदाचित नियतीला हे मान्य असेल की अशोक चव्हाण खासदार व्हावे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा। AS न्यूज महाराष्ट्र करिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ बंडोड।